नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा. सध्या मार्केटमध्ये अगदी छान असे हे लाल व गोड चवीचे गाजर अगदी इझिली अवेलेबल आहेत. हे या सीझनमध्येच आपल्याला मिळतात. तर यावेळी हा गाजराचा हलवा एकदा तरी नक्की बनवून बघा. छान असा हा क्रीमी टेक्स्चरचा अगदी रवाळ असा गाजराचा हलवा बनवण्यासाठी आपण फक्त दूध व दुधाची पावडर वापरणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. इथे मी हे 2 किलो गाजर अगदी स्वच्छ धुवून साल काढून किसणीवरती किसून घेतलेले आहेत. हे पहा. मात्र हे किसतेवेळी ह्या गाजरांच्या मध्ये जो एक पांढरा भाग असतो तो जर जास्त प्रमाणात असेल तर तो काढून टाकायचा आहे. हे पहा, मी अशा पद्धतीने हा जो पांढरा भाग होता हा काढून टाकलेला आहे व अशा पद्धतीने हे सगळे गाजर मी इथे किसून घेतलेले आहेत. तसेच ह्याला छान असा रंग येण्यासाठी मी यामध्ये एक बीटरूट किसून ते वापरणार आहे. अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला जर वापरायचं नसेल तर तुम्ही नाही वापरलं तरी चालेल. मात्र बीटरूटमुळे आपल्या हलव्याला छान असा रंग येईल. अगदी लालसर असा रंग येतो. चला तर मग लगेच सुरुवात करूया. तर इथे गॅसवरती एका कढईमध्ये मी अगदी 2 चमचे साजूक तूप घेते व ह्या तुपावरती आपल्याला जे गाजर आपण किसून घेतलेलं आहे ते अगदी 5 ते 7 मिनिटं रंग बदलेपर्यंत व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे व त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया. ते पहा, मी हे गाजर कढईमध्ये घेतलेलं आहे व हे तुपावरती अगदी 5 ते 7 मिनिटं मी अशा पद्धतीने परतवून घेते. तुम्ही पाहू शकता याचा रंग जो आहे तो हळूहळू बदलायला लागलेला आहे. ते पहा. तसेच गाजरामध्ये जे पाणी असतं ते पाणीसुद्धा हे शिजतेवेळी त्याच पाण्यामध्ये व थोडासा दुधाचा वापर करून आपण हे गाजर शिजवून घेणार आहोत. ते पहा, हे छान असं आपलं इथे गाजर परतवून झालेत. यात आपण अगदी चिमूटभर मीठ घालूया. मिठामुळे आपल्या गोडाची चव वाढेल, तर अगदी चिमूटभरच मीठ आपल्याला वापरायचं आहे. मी ह्याला अजून एक 2 मिनिटं व्यवस्थित परतवून घेते. त्यानंतर आपल्याला ह्यात दूध ॲड करायचं आहे. ते पहा. अगदी अर्धा लिटर एवढं दूध मी ह्या गाजरामध्ये वापरते. तर हे अर्धा लिटर दूध मी इथे घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे फ्रीजमध्ये साठवलेली साई वगैरे असेल तर तीसुद्धा जर तुम्ही इथे वापरली तरी चालेल. छान असं क्रीमी टेक्स्चर येईल हलव्याला. आता ह्यामध्ये आपण जे बीटरूट घेतलं होतं किसून ते घालूया. तर एक मोठं बीटरूट होतं, मी साल काढून किसून घेतलं आहे. कपने मोजलं तर 1 कप एवढा बीटरूटचा किस आहे, तो मी यामध्ये वापरते. तुम्ही पाहू शकता यामुळे छान असा गुलाबी असा रंग आपल्या हलव्याला येतोय. मात्र जसा हा हलवा शिजेल, हे पूर्ण गाजर व बीटरूट शिजेल, तसा हा रंग छान असा एकमेकांमध्ये जेल होईल व अगदी छान असा लाईट असा लाल रंग ह्याला येईल. हे पहा. आता हे दूध व्यवस्थित अगदी हाफ क्वांटिटीला आटेपर्यंत आपल्याला ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे. सतत ह्याला मध्ये-मध्ये आपल्याला ढवळत राहायचं आहे. साधारणतः 8 ते 10 मिनिटं लागतील हे दूध रिड्यूस होण्यासाठी. त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये साखर ॲड करायची आहे. ते पहा, ह्याला मध्ये-मध्ये ढवळत मी ह्याला थोडंसं असं आटवून घेतलेलं आहे दूध. आता ह्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. तर 2 किलो गाजर आहेत हे, तर ह्याला साधारणतः 2.5 कप एवढी साखर मी वापरली आहे. 1 कप माझा जो आहे तो 200 ग्रॅमचा आहे. जर किलोमध्ये म्हटलं तर अर्धा किलो एवढी साखर आहे ही. तर ही साखर जी आहे ती आपण इथे घातलेली आहे. आता ही साखर इथे विरघळेल व ह्याचं जे पाणी होईल त्या पाण्यामध्येच हा गाजराचा किस अगदी व्यवस्थित शिजेल. तर हे पहा. आता हे आपण व्यवस्थित अशी ही साखर इथे मिक्स करून घेऊया. ते पहा, हे मिश्रण किती पातळ झालेलं आहे, कारण साखरेला पाणी सुटलेलं आहे. तर आता हे पाणी व्यवस्थित आटून घ्यायचं आहे आपल्याला. ह्या कपने मी सगळं प्रमाण मोजून घेतलेलं आहे. हे पहा. तर ह्याला मी व्यवस्थित असं सतत आपल्याला मध्ये-मध्ये ढवळत राहायचं आहे, जेणेकरून हे खाली लागणार नाही. तर हे पहा. पाणी याचं व्यवस्थित जसे गाजर शिजायला लागतील तसं यातलं पाणीही आटायला लागेल व एवढ्या गाजरासाठी हे 2.5 कप एवढी साखर अगदी पुरेशी आहे. व्यवस्थित गोडसरपणा येतो याला. ते पहा. ह्यापेक्षा जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही थोडी साखर वाढवू शकता. मात्र माझ्यासाठी हे मेजरमेंट अगदी व्यवस्थित आहे. तर हे पहा, ह्यातलं पाणी जे आहे ते बऱ्यापैकी आटलेलं आहे. आता आपण यात मिल्क पावडर ॲड करूया. तर इथे 1 कप एवढी मिल्क पावडर मी सध्या घातलेली आहे व हे मी छान असं मिश्रण ढवळून घेते, जेणेकरून या पावडरच्या इथे गुठळ्या होणार नाहीत. पूर्ण 2 कप एवढी मिल्क पावडर आपल्याला इथे वापरायची आहे.
ते पहा आधी 1 कप घालून मी ह्याला छान असं मिक्स करून घेते. त्यानंतर उरलेला जो 1 कप आहे तो मी घालणार आहे व त्यानंतर त्यालाही आपण नीट मिक्स करून घेऊया. तर हा पहा उरलेला 1 कपसुद्धा मी घातला आहे. त्यासाठी टोटल 2 कप एवढी मिल्क पावडर मी इथे वापरलेली आहे. इथे मिल्क पावडरऐवजी जर तुम्हाला मावा वापरायचा असेल, जो जनरली कोणत्याही डेअरीमध्ये अगदी सहज अवेलेबल आहे, तर तो मावा तुम्ही वापरू शकता. साधारण 150 ग्रॅम मावा 2 किलो गाजरासाठी पुरेसा आहे. तर तेवढा मावा तुम्ही वापरू शकता. आता हे मिश्रण आपल्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पहा मिल्क पावडर घातल्यानंतर याला हलकासा असा घट्टसरपणा आलेला आहे. आता आपण यात घालून घेऊया ड्रायफ्रुट्स. तर हे काही बदाम व काजूचे काप मी यामध्ये घातलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्यामध्ये ड्रायफ्रुट्स ॲड करू शकता. पिस्ता, मनुका असे कोणतेही ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता. आता हे ड्रायफ्रुट्स आपल्याला या हलव्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत व आता ही आपली लास्ट स्टेप आहे. 8 ते 10 मिनिटं आता हा हलवा फास्ट गॅसवरती आपल्याला अशाच पद्धतीने सतत ढवळायचा आहे. आपण ह्यात मिल्क पावडर ॲड केल्यानंतर ह्याला सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर हा खाली चिटकण्याची शक्यता आहे. तर हे पहा 8 ते 10 मिनिटं मी ह्याला आता व्यवस्थित अशाच पद्धतीने ढवळून घेणार आहे. हा हलकासा घट्ट होईल. त्यानंतर आपण गॅस बंद करूया. हा थंड झाल्यानंतर व्यवस्थित असा घट्टसर होतो. तर हे पहा 8 ते 10 मिनिटं आता ह्याला सतत फास्ट गॅसवरती मी अशाच पद्धतीने ढवळून घेणार आहे व त्यानंतर आपण ह्याला वेलची पूड घालून थंड होण्यासाठी ठेवून देऊया व मग सर्व करूया. तर हे पहा 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत. तर हे पहा मी गॅससुद्धा बंद केलेला आहे. अशा पद्धतीने आपला हलवा तयार झालेला आहे. आता आपल्याला यात घालायची आहे वेलची पूड. तर ही अर्धा टेबलस्पून एवढी वेलची पूड मी यामध्ये घालते व अगदी व्यवस्थित आता ही वेलची पूड आपल्याला या हलव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. ते पहा अगदी व्यवस्थित मी याला मिक्स करून घेते व त्यानंतर आपण ह्याला हलकं असं थंड होण्यासाठी ठेवूया व थंड झाल्यानंतर मी ह्याला सर्व करून सुद्धा तुम्हाला दाखवते. ते पहा थंड झाल्यानंतर हा हलवा अजून थोडा घट्ट होईल, तसाच त्याचा रंगही हलकासा डार्क होईल. ते पहा सध्या हा गरम आहे. थंड झाल्यानंतर हा मी इथे सर्व केलेला आहे. तर हा पहा तुम्ही पाहू शकता याचा रंग जो आहे तो हलकासा असा डार्क झालेला आहे. फार छान असा लाल रंग आलेला आहे आपल्या हलव्याला. तसंच अगदी क्रीमी व रवाळ असा आपला हा गाजराचा हलवा इथे तयार झालेला आहे. तर हा मी आता थोडेसे ड्रायफ्रुट्स ह्यावरती घालून गार्निश करून सर्व करते. तर हे पहा अशा पद्धतीने काजू व बदामाचे हे काप पेरून मी हा हलवा अगदी छान असा गार्निश केलेला आहे. तर अशा पद्धतीने अगदी क्रीमी व रवाळ असा हा गोड गाजराचा हलवा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. सध्या गाजराचा सीझन चालू आहे. मार्केटमध्ये छान असे हे लाल व गोड गाजर आपल्याला अगदी सहज मिळत आहेत. तर तुम्ही सुद्धा हा हलवा नक्की ट्राय करून पहा व जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला शेअर, लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.